नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे आपलं यूट्यूब चॅनल ज्याचं नाव आहे मोहित मोटिवेटेड एक्झाम. आज आपण बघणार आहोत महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा 2024 रोजी झालेल्या परीक्षेबद्दल चाललेली एक नवीन अपडेट आहे. ती अपडेट कोणती आहे चला तर मग सुरुवात करूया व्हिडिओला. महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे एक महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा म्हणजे TET परीक्षा 2024 प्रसिद्धीपत्रक विषय आहे. महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा 2024 राखीव निकालाच्या सुनावणीबाबत दिनांक 10/11/2024 रोजी झालेल्या महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षेतील 786 उमेदवारांचा निकाल काही कारणास्तव राखीव ठेवण्यात आलेला आहे. सदर प्रकरणी सुनावणीकरिता संबंधित उमेदवारांनी दिनांक 25/3/2025 ते दिनांक 4/4/2025 पर्यंत सकाळी 11 वाजता उमेदवार निहाय दिलेल्या नियोजनाप्रमाणे आपले मान्य मांडण्याकरिता प्रस्तुत कार्यालयात उपस्थित राहण्याबाबतचे पत्र संबंधित उमेदवारांच्या ईमेल, SMS व परीक्षार्थ्यांच्या लॉगिनवर उपलब्ध करून देण्यात येणार आहे. तरी आपणास कळविण्यात आलेल्या दिवशी सकाळी 11 वाजता स्वखर्चाने महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे या ठिकाणी वेळेत उपस्थित राहावे. सदर दिवशी आपण सक्षम हजर राहिला नाही तर आपणास सदर प्रकरणी काही सांगायचे नाही असे गृहीत धरून त्याबाबत उपलब्ध पुराव्याच्या आधारे निर्णय घेण्यात येईल व तो निर्णय आपणावर बंधनकारक राहील याची नोंद घ्यावी. सुनावणीच्या वेळी आपण आपले आधार कार्ड, शिक्षक पात्रता परीक्षा 2024 मधील उत्तरपत्रिकेची कार्बन कॉपी, परीक्षेचे प्रवेशपत्र, पुराव्यासाठी परीक्षेच्या संदर्भातील आवश्यक असलेली अनुषंगातील सर्व कागदपत्रे संदर्भात गुणपत्रक, प्रमाणपत्र तसेच फोटो, ओळखपत्र, चालक परवाना, बँक पासबुक, निवडणूक ओळखपत्र, पासपोर्ट यापैकी कोणतेही एक यासह स्वतः उपस्थित राहावे. सुनावणीच्या वेळी आपल्या वतीने अन्य कोणाला उपस्थित राहता येणार नाही याची नोंद घ्यावी असे अनुराधा आयुक्त महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे एक यांच्याद्वारे हे प्रसिद्धीपत्रक दिनांक 21/3/2025 रोजी प्रसिद्ध करण्यात आले आहे. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा आणि अशाच नवीन अपडेट पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.